हे आपले सर्व रोल आता तळून झालेले आहेत। बघा किती कलर तर किती सुंदर आलेला आहे, सोनेरी असा। आता तुम्हाला त्यातलाच एक मी तोडून दाखवते। बघा वरतून कुरकुरीत, आतून असं खुसखुशीत, एकदम असे पोकळ झालेले आहेत। चटणी बरोबर म्हणाल तर खायला खूपच अप्रतिम, चवीला तर खूपच छान झालेले आहेत। हे नक्कीच एकदा उपवासाला करून पहा। श्रावण महिना म्हटले की उपवासाचे व्रत वैकल्याची सुरुवात होते। तर उपवासाला नेहमी साबुदाणा खिचडी, वडा किंवा थालीपीठ करून कंटाळा आला असेल तर आजची ही रेसिपी नक्की करून बघा। आपण साबुदाण्यापासून बनवणार आहोत साबुदाणा उपवासाचे स्टिक। नमस्कार मंडळी, मी रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला सुरुवात करूया रेसिपीला। हे मी साबुदाणे घेतलेले आहेत। साबुदाणे मी सकाळी असे भिजत टाकले होते। साबुदाणा भिजवताना काय करायचं, साबुदाणा थोडासा असा भाजून घ्यायचा आणि मग त्याला असं भिजत टाकायचा की असं एकदम बघा सुटसुटीत असा भिजवला जातो। हे 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत। हा दाण्याचा कूट, मीठ, कोथिंबीर, हे पीठ घेतले आपण उपवासाचं, आमचूर पावडर आणि हिरवी मिरची। 1 वाटी भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपण हा एक उकडलेला बटाटा टाकणार आहोत। तुम्ही याची सालं सोलून घेते। ही मी अशी जिरं आणि मिरची, हिरवी मिरची अशी पेस्ट करून ठेवते उपवासासाठी, तर मी ती टाकून घेते। ह्याचे 2 फायदे असतात। आपण ह्याच्यामध्ये अख्खी मिरची टाकली तर आपण खाताना मिरची काढून टाकून देतो पदार्थामधून, आणि दुसरी गोष्ट म्हणजे पटकन जर दाताखाली मिरची आली तर एकदम असं तोंड असं तिखट होतं। तर त्यासाठी अशी मिरची आणि जिरं असं पेस्ट करून ठेवली की कधी आपल्याला असं वापरता येतं। हे मी वरीचं पीठ घेतलेलं आहे। आता तुमच्याकडे जे उपवासाचं पीठ असेल ते घेतलं तरी चालेल। ही आमचूर पावडर, तुम्ही खात असेल उपवासाला तर आमचूर पावडर टाका, नाही टाकली तर लिंबाचा रस टाकला तरी चालेल। हा आपला दाण्याचा कूट थोडासा असा भरडच टाकायचा। चवीनुसार मीठ टाकून घेते। ही कोथिंबीर, उपवासाला जर तुम्ही कोथिंबीर खात असाल तर टाकायची, नाही टाकली तरीही चालते। ही कोथिंबीर टाकून घेते। हे सर्व साहित्य आता आपण मिक्स करून घेऊया। ते चांगलं आता आपण मिक्स करून घेतलेले आहे। थोडंसं हाताला तूप घेते आणि हे आपण जे पीठ आहे ते चांगले व्यवस्थित करून घेऊया। थोडंसं तुपाचा हात लावून पीठ चांगलं असं व्यवस्थित गोळा करून घेतलेलं आहे। आता आपण त्याचे स्टिक बनवायचे आहेत। चला आपण स्टिक बनवूया आता। असे झटपट असे हे आपण रोल तयार करून घेतलेले आहेत। रोल म्हणजे स्टिक। आता एका बाजूला मी तेल गरम करत ठेवलं होतं, तेल गरम झालेलं आहे। आता हे साबुदाण्याचे स्टिक आपण तळून घ्यायचे आहेत। पण हे तळताना एक लक्षात ठेवायचं की आपण जेव्हा साबुदाण्याचा कुठलाही पदार्थ तळतो तेव्हा गॅस हा मोठाच ठेवायचा, मध्यम करायचा नाही। कारण काय होतं, साबुदाणा फुलतो आणि तो अंगावर उडण्याची शक्यता असते, म्हणून गॅस अगदी थोडा मोठाच ठेवायचा। हे उलट सुलट करून चांगले असे तळून घ्यायचे आहेत आपल्याला। तर माझ्याकडे कढई छोटी आहे म्हणून मी 3-3च टाकले। जेवढे तेल आहे तेवढे राहतील तेवढेच टाकायचे, त्याच्यापेक्षा जास्त टाकायचे नाहीत। तर बऱ्याच वेळेला काय होतं, हे रोल आहेत ते तुटण्याची शक्यता असते। हे रोल बघा असे उलटे सुलटे करून आपण तळून घेतलेले आहेत। हे मी काढून घेतलेत। झाऱ्यावरच बघा याचा किसा कुरकुरीत असा आवाज येतोय। हे आता आपण टिश्यू पेपरवर काढून घेऊया। हे आपले सर्व रोल आता तळून झालेले आहेत। बघा किती कलर तर किती सुंदर आलेला आहे, सोनेरी असा। आता तुम्हाला त्यातलाच एक मी तोडून दाखवते। बघा वरतून कुरकुरीत, आतून असं खुसखुशीत, एकदम असे पोकळ झालेले आहेत। चटणी बरोबर म्हणाल तर खायला खूपच अप्रतिम, चवीला तर खूपच छान झालेले आहेत।
हे नक्कीच एकदा उपवासाला करून पहा. अगदी एक वेगळी रेसिपी. रोज रोज खिचडी किंवा वडा खाऊन जर कंटाळा आला असेल तर नक्की रेसिपी एकदा ट्राय करून बघा. टिफिनला किंवा चहा सोबत खायला हे नक्कीच छान लागतात. तर तुम्हाला ही छोटीशी रेसिपी कशी वाटली, अगदी झटपट होणारी, ते कमेंटमध्ये सांगा. तुमचा अनुभव शेअर करा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह.